मुंबई के गिरगांव में स्थित प्रभु सेमिनार हाई स्कूल में शाला मित्र मिलावा का आयोजन किया गया, जिसमें मुख्य अतिथि के रूप में मुंबई आईपीएस अधिकारी अनिल कुंभार और भगवान पाटिल उपस्थित रहे। स्वर्गीय प्राचार्य रमाकांत अनंत घुर्वे के पुण्यतिथि के उपलक्ष्य में घुर्वे परिवार और गिरगांव मित्र मंडल के नेतृत्व में शाला मित्र मिलावा का आयोजन किया गया। इस अवसर पर शाला मित्र मिलावा में स्कूल के पूर्व विद्यार्थी और वर्तमान विद्यार्थी भारी संख्या में उपस्थित रहे। इस अवसर पर आए अतिथियों का स्वागत सत्कार किया गया। तो वहीं पर मुख्य अतिथि के रूप में उपस्थित आईपीएस अनिल कुंभार ने अपने विचार से वहां उपस्थित विद्यार्थियों के अंदर एक नई ऊर्जा का एहसास करवाया। आपण बऱ्यापैकी बौद्धनकर आणि इसाक जी आपण सगळे ते काम केलेले, इट इज व्हेरी डिफिकल्ट पर्टिक्युलरली फर्स्ट इयर मध्ये वेळात वेळ काढून ना, परंतु मला इथे येऊन अत्यंत आनंद होतोय। मला आठवतं की आम्ही जेव्हा डीवायएसपीच्या बॅचला ट्रेनिंगला होतो 93 ला आम्ही मुंबईला अटॅचमेंटला आलेलो होतो अकॅडमीचं ट्रेनिंग संपल्यानंतर, तेव्हा महेशने आम्हाला अत्यंत प्रेमाने घरी बोलवलं होतं जेवण करायला सगळ्या बॅचमेटला। मी 10 बॅचमेट्स होतो आणि त्यावेळेस काका आणि काकू त्यांनी जे अत्यंत प्रेमाने सारस्वत जे फूड असतं ते आम्हाला सगळ्या बॅचमेटला अत्यंत प्रेमाने आणि पोट भरून खाऊ घातलं। त्याबद्दल अजूनही ते आठवणी मला अजूनही आठवतात। त्याबद्दल म्हणजे अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा महेश इथे कोणती चॉल थी वो पांडुरंगवाडी तिथे ते राहायचे। कालांतराने मला इथेच परत डीसीपी झोन 2 म्हणून याचा सहयोग आला। तेव्हा सुद्धा महेशची जेव्हा महेश इथे यायचे मुंबईला तेव्हा त्यांची भेट व्हायची। त्यावेळेच गिरंगाव आणि आताचं गिरंगाव मध्ये बराच फरक पडलेला आहे। मेट्रो स्टेशन्स वगैरे बऱ्यापैकी इथे आलेले आहेत, परंतु एक प्रश्न तेव्हाही होता आणि आता पण आहे, तो म्हणजे ट्रॅफिकचा अजूनपर्यंत इथला सुटलेला नाही। तर एकदा मेट्रोचे कामवर झाल्यानंतर सगळे अलाइनमेंट परत ते करणारे ट्रॅफिकचे वगैरे, आणि त्याप्रमाणे पूर्ण गिरणगाव मध्ये ट्रॅफिक सुद्धा कशा प्रकारे स्मूथ करता येईल त्याकडे आमचं अत्यंत बारकाईने लक्ष आहे। फक्त वी आर वेटिंग फॉर की हे एकदा मेट्रोचे कामं झालेत की देन विल पुट ऑल द स्टडी अँड एव्हरीथिंग इन टू प्रॅक्टिस। महेश जे आहेत म्हणजे बॅचमेट ते म्हणजे जरी ते आमच्या अगोदर रिटायर झाले, बट वन ऑफ द बेस्ट ऑफिसर इन अवर बॅच। मला आठवतं ज्यावेळेस 15 सप्टेंबर 1993 ला आपलं ट्रेनिंग सुरू झालं, बरोबर आहे, आणि ते 2 दिवस अगोदरच महेशचं लग्न झालं आणि महेश दुसऱ्या दिवशी आपल्या ट्रेनिंगला तिथे हजर। आम्हाला सगळं आश्चर्य वाटलं की आता 2 दिवस लग्न झालं आणि हा ट्रेनिंगला इथे कसा काय आला। पण महेशनी संपूर्ण ट्रेनिंग, इवन दो ही इज हॅव्हिंग लॉट ऑफ इश्यूज विथ हिज लेग, परंतु ही इज अ बॉर्न फायटर। ते लंगडा झगडत परत एव्हरी डे इज लाईक अ स्ट्रगल फॉर हिम, परंतु त्यांनी ते ट्रेनिंग 1 वर्षभराचं खर्च ट्रेनिंग त्यांनी पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण केलं। त्याबद्दल खरोखर आम्हा सगळ्यांना शेवटी माहिती फार म्हणजे आश्चर्य वाटायचं की एवढा त्रास असताना सुद्धा त्यांनी ते पूर्ण 12 महिने त्यांनी पूर्ण ट्रेनिंग केलं आणि सक्सेसफुली कम्प्लिटेड इट। सो वी आर प्राऊड ऑफ यू महेश। त्यानंतर महेश आणि मी आम्ही पुण्याला दोघे डीसीपी म्हणून काम करायची संधी मिळाली आम्हाला तिथे। मी डीसीपी क्राईम ब्रांच होतो, महेश डीसीपी ट्रॅफिक होता त्यावेळेस, आणि इट वॉज अ गुड टाइम टुगेदर। हार्डली बॅचमेट्स कधी नोकरीमध्ये एखाद्या वेळेस कधीतरी येतात, काम करायची संधी मिळते, बट वी आर लकी इनफ की आम्हा दोघांना एकत्र काम करायची संधी मिळाली। इथे शाळेचे विद्यार्थी पण आहे, त्यांना फक्त एकच सांगू इच्छितो की मेहनत भरपूर करा। आपलं जे ध्येय आहे, जे उद्दिष्ट आहे, कुठेतरी एक ध्येय आपलं ठेवायला पाहिजे। मला 10 वर्षानंतर इथे पोहोचायचं आहे, थोड़ा देने होगा या बाय होगा पर आप पहुंच जाओगे वहां पे। मी 22 वर्ष पोलीस कॉलनीमध्ये राहिलेलो आहे। जसं महेश सांगितलं, मी म्हणजे स्वतःच हे सांगत नाही की मी किती महान आहे, आय एम नॉट, तो माझा उद्देश नाही आहे, पण आय एम टॉकिंग ऑफ द स्ट्रगल। बरेचसे लोक पोलीस कॉलनीमध्ये राहिलेले असतील किंवा त्यांना पोलीस कॉलनी मधलं जीवन कसं असतं ते सगळ्यांना माहित असेल। 1 रूम किचन मध्ये महेश इज ऑल्सो कम विथ लॉट ऑफ स्ट्रगल, बट महेश मुंबईला होता आणि मी नागपूरला होतो, एवढा म्हणजे दोन्ही यामध्ये फार जमीन आसमानचा फरक होता। वडील माझे साधे पोलीस कॉन्स्टेबल होते, पण त्यांनी एकच सांगितलं की आम्ही 3 भाऊ, 1 बहीण आणि मी आणि माझा भाऊ, सगळ्यांना 3घांनी शिकवलं, सगळ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि सगळ्यांना सांगितलं की नाही, तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे। एकच वडिलांचं उद्दिष्ट होतं आणि त्यामुळे आम्ही सगळे 3ही भाऊ बहीण सगळे पोस्ट ग्रॅज्युएशन केले पोलीस कॉलनीमध्ये राहून। बहीण इज ऑल्सो वेल सेटल इन नागपूर, भाऊ सुद्धा मार्केटिंग हेड आहे मोरारजी मध्ये,
आणि मी इकडे डीवायसी म्हणून इकडे जॉईन झालो. सांगण्याचा उद्देश एवढाच की तेव्हा असताना एकच उद्देश होता की बस आपल्याला एक कुठेतरी मोठं काहीतरी आयुष्यामध्ये व्हायचं आहे. त्यात वाटायला लागलं की आपण डीवायसी व्हायला पाहिजे. पोलीस कॉलनीमध्ये वावरलं असल्यामुळे तेव्हा मला आठवतं मी 9व्या वर्गात असताना मधु शिंदे नावाचे एक आपले अधिकारी होते. तर ते वडिलांचे एसपी होते त्यावेळेस रेल्वेला, नागपूर रेल्वेला असं जीआरपीला. तर ते एकदा लाईन इन्स्पेक्शन आले होते तिथे. तो आय फाइंड सच अ यंग एसपी इन अवर पोलीस कॉलनी. तर त्यांच्याकडनं मला ती इन्स्पिरेशन मिळाली. अजूनही मला ते दिवस आठवतो, तो क्षण आठवतो की त्यावेळेस मी विचार केला की नाही मला पण यांच्यासारखं व्हायचं एक दिवस. आणि तेव्हापासून जे म्हणजे अभ्यास जे काही त्या अनुषंगाने मग आपल्या हळूहळू सगळे आपले पावले वळत गेली तिकडे. त्या अनुषंगाने आपला अभ्यास करत गेलो. एमएससी झाल्यानंतर 2-3 चांगले जॉब ऑफर पण आलेले होते. पण म्हटलं नाही आपल्याला व्हायचं आहे तर इकडे डिव्हाइस व्यवस्थित. नागपूरला असल्यामुळे फार जास्त माहिती नव्हती की एमबीए काय असतं किंवा अजून काय असतं. आपल्याला एकच माहित होतं की डिव्हाइस व्हायचं आहे आणि आय हॅव अचीव्ड इट. तर मुलांना माझं एकच सांगणं आहे की आपलं जे ध्येय आहे, जे उद्दिष्ट आहे त्यापासून तसोबरी ढळू नका. मार्गामध्ये अडथळे भरपूर येतील. एव्हरी डे इज लाईक अ स्ट्रगल फॉर अस. परंतु हे जे स्ट्रगल डे बाय डे क्रॉस करत गेलो आपण तर आपण निश्चितच आपल्या यशावर पोहोचू याची मला खात्री आहे. माझे सहकारी बावधनकर ना, तो ओळखत नाही आता बरेच वर्ष आहे. माझ्याकडे एपीआय होते डीबी मार्गला झोनटूरला असताना. भागवान साहेब आपण जोशी येस आपण येस बरेचसे लोक बघितलेलं आहे पण आठवत फक्त बावधनकर साहेबांसोबत नोकरी करण्याचा. अरे वा, युअर हेल अँड हार्टी गुड. साहेब सुद्धा. आणि मकर साहेब तर नमस्कार. मकर साहेब तर मी तिथे ऍडिशनल प्रोटेक्शन सिक्युरिटी असताना मीच त्यांची पोस्टिंग ते अंबानीकडे करून दिलेली होती. आय एम व्हेरी हॅपी टू सी यू हिअर अगेन. सगळ्यांचे आभार. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शुभेच्छा. आयुष्यामध्ये खरं काहीतरी एक ध्येय उराशी बाळगा आणि ते पूर्ण करण्यासाठी एव्हरी डे यू हॅव टू स्ट्रगल इट. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. फ्रॉम घाटकोपर पंतनगर टू मुलुंड नवघर एवढा प्रचंड झोन मुंबईत नाही. आणि त्या झोनमध्ये झोपडपट्ट्यापासून ते वेगवेगळे असे काय असं चॅलेंजेस त्यांनी केले आणि अतिशय इनोव्हेटिव्ह अधिकारी आहेत ते आणि अतिशय यंग एजमध्ये त्यांनी